नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि आपल्या एका छानशा ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आहे असा हा मस्त गडबडीचा दिवस। गडबडीचा कारण अचानक सगळ्या ज्या गोष्टी घडतात तेव्हा खूप गडबड होते आणि कुठे चालले आहे मी हे कळेलच तुम्हाला पुढे। पण जिकडे चालले आहे ना तिकडे कधी पण मी जाऊ तेव्हा असाच प्रॉब्लेम होतो गाड्यांचा माझा। मी तर लेट झालेलीच आणि त्यावरनं मग गाडी पण लेट झालेली, जवळजवळ 2 तास लेट झालेली। नाही 2 तास नाही, दीड तास लेट झालेली गाडी। आणि त्यानंतर मग आमचा छानशा अशा प्रवासाला आमची सुरुवात झालेली आहे। आणि त्यानंतर सकाळी सकाळी जो दुसरा माझा पोपट माझ्यासोबत झालेला तो म्हणजे मी होते खालापूरच्या टोल नाक्यावरती आणि मला असं वाटलं मी आता सातारच्या टोल नाक्यावरती आहे आणि काही तासातच मी पोचेन। पण नंतर मला कळालं की मी तर आहे खालापूरच्या टोल नाक्यावरती। अशी काहीशी माझी गंमत होत आम्ही पोचलो सातारमध्ये। आणि सातारमध्ये पोचल्यानंतर पण आमची घरी जायची जी गाडी आहे तीही आमची सुटलेली आहे, कारण आमची ऑलरेडी मुंबईवरून जी गाडी आलेली आहे ती लेट आलेली, त्यामुळे आमची गावची एसटी पण लेट झालेली आहे। आता आम्ही जे आमच्या जवळचं गाव आहे पाटेघर त्या गाडीने जाणार आहोत, कारण जर सातारमध्ये थांबलो तर जवळजवळ 4 तास फुकट जातील आणि कधी कधी आमची गाडी पण लागत नाही, कॅन्सल होते मेन टायमाला। कारण आता सीझन नाही आहे, ह्या टायमाला कोण गावाला जास्त नसतं। मेनली म्हणजे ज्या सीझनच्या टायमाला असतात गाड्या, पण ह्या टायमाला नसतात जास्त अशा आहेत, पण टायमावरतीच कधीतरी कॅन्सल पण होतात अचानकपणे। तर आता फायनली आम्ही पोचतोय आमच्या गावाला। तिथून पुढे बघू आता कसं होते ते। आणि असं छान मस्त रान बाहेर दिसत होतं। रानामध्ये तर सगळं म्हणजे जे हिरवंगार असतं आपलं गणपती टायमामध्ये पावसाळ्यामध्ये, आता मस्त असं पिवळं झार झालेलं, सगळं जे गवत आहे ते सुकलेलं। काहीच नाही घेतलं जेसूला खायला। आता आणि आम्ही आता फायनली पाटेघरमध्ये उतरलेलो आहोत आणि तिथून आमचा आता 2 पायांचा प्रवास सुरू झालेला आहे। तर सांगते राहा, बघा मजा मस्ती आम्ही काय गावाला यायचे ते काय फुलबुह्या असेल। मी काय म्हणते तुला गावाला यायचं होतं, हे असं चालत जायला लागते। नाही तूच करता पाण्यात आंघोळ, तुला नको म्हणतेस आणि मला हो बोलतेस काय? चल ये लवकर। तर आम्ही गावाला आलो आहोत आणि अशा प्रकारे मम्मी माझ्या हातात सामान देऊन स्वतः अशी फिरते। हातात बघा किती सामान दिलंय माझ्या आणि स्वतः चालते। तो पण ह्या पूर्ण आवाज ऐक। काय येते? काय नाही, चल ये दीदी दीदी हे चल शांत। गाव कुणाचं आहे? पाखरांचा आवाज येतो माझ्या गावाला जास्त येतो, तुमच्या गावाला कमीच आहे। तर एकदमच कंटाळा येतो। काय आहे नक्की ते? आपण त्याला काय करत नाही, तो आपल्याला काही करत नाही बिबट्या। No, he is hungry ना, so he's come here and so finish. पप्पांचं गाव बिबटे ह्या जागेवर बसतो, त्याची ही जागा आहे, तो इथं विश्रांती करतो आणि जर कोण माणूस दिसला तर तिथल्या तिथे तिची हड्डी करून टाकतो। बोल आता काय बोलत होतेस? आलोडीची महाराणी पधार रही है। घर दिसतंय ना त्या टोकावर चालत जायचंय श्रव्या, बघ कुठे घर दिसतंय तिथे चालत जायचं एवढं लांब। थोडं स्टॅमिना ठेव आता तेवढं लांब जाण्यासाठी। मग तुम्ही तर फार चालला पाहिजे आमच्यापेक्षा, आम्ही ठीक आहे। लाकडांच्या जागी आम्हाला वरती हा काय घेतलंय की लाकड, त्या काय हलक्या बॅग आहेत खाऊ। आपण मुंबईला चालायला जायला जमत नाही ना आपल्याला कुठे, तर पूर्ण वर्षभराची आपली मेहनत चालली आज।
चालायची. श्रवण तुला जायचं होतं ना रेसिंग? मला नव्हतं, दिदीला जायचं होतं. चांगलीच रेसिंग निघते आमची आज बाहेर. जायचं होतं. कोणी थांबवलंय? ना ना ना, मी नाही. काय करणार ते आम्हाला मोर दिसलेला आहे. आम्ही बघणार आहोत मोर. हा, मलाच नाही माहिती कुठे. आम्हाला नाही दिसत आहे बाबा मोर. हे काय करताय आता? कुठे पण जाऊन चला राहू द्या. आरो फूल बरसा. केवढा मोठा दगड आहे. कॅमेऱ्यात पण कॅप्चर होत नाही एवढा मोठा. ओ ब्युटिफुल. सुंदरी सुंदरी सुंदरी. आता आमची जेसी कुत्री आहे ना, ती आता जेसी आहे ना, जेसी कुत्री ती हा कुत्री आहे. ती आम्हाला बघून आता खूप खुश होणार आहे. व्हिडिओ तुम्हाला आता दाखवते. आता आम्ही पोचलोय. जरा अजून लांब आहे, फक्त इकडून वरती जायचं आणि मग तुम्हाला दाखवते. आता फक्त इकडून वरती जायचंय आणि अजून वरती चालायचं आणि अजून तिकडे वरती चढायचंय. थोडं दम लागला, जा हालत बेकार झाली. गावाला बिना गाडीचं यायचं म्हणून कधी पण लेट नाही व्हायचा. हे माझ्यामुळे लेट झाला काय? ड्रायव्हरमुळे लेट झाला. ते ड्रायव्हरमुळे झाला, मीच नाही. हा बघा, परत एक मोठा दगड. गावात दगड भरले सगळे. आम्ही पूर्ण खालपर्यंत वरपर्यंत आलोय आणि अजून जरा वरती जायचं आहे. पप्पा आणि श्रवण तिकडं वरती पण गेले पटापट. आणि पप्पा आणि श्रवण दोघं वरती पण गेले आणि आम्ही अजून खालीच बसले. आम्ही आता गावात आलोय. आता वरती चढायचं आहे. तर इकडून वरती चढायचं. फायनली गावात पोहोचलेलो आहोत आम्ही. बरे आहात ना? हो. पाटीवर तर आम्ही इकडे पोहोचलो. गावात एंट्री मारली आणि आता परत इकडे वरती जायचं आणि तिकडे आमचं वरती घर आहे. पप्पाचं आईचे रिएक्शन कॅप्चर करते. आणि आम्ही ना आईला सांगितलं नाही की आई आम्ही येतोय. आम्ही आईला सांगितले फक्त पप्पा येत आहेत. तर आईची मग रिॲक्शन घेऊया आपण आणि तुम्हाला तसं की दाखवते जेसीची काय रिॲक्शन आहे. जेसी जेसी तिकडे प्रांजल आणि आरू. जेसी आम्ही कुठे आलो? आम्ही नाही आलो. सरप्राईज. जेसी आली. कोणाला अडक आलाय? कधी?
जेसी शांत 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 आता तुझ्याला मी जातो मी पाणी गुडगुडीत झाली. आईला सरप्राईज द्यायचं होतं. गाडी तिकडे आईच्या तिकडे गेली. हो मी बोलले पकवलं त्यांना. मी गेले आईच्या इकडे ना. कसं लागले पायाला लागला दगड पडला का. आत्या बऱ्यात का. मी बरी. हा कसं कसं होतं दात लावू नकोस. दात लावू नको काकी. बऱ्यात का जेसूला. काय होतंय बबड्या. काय होतंय तुला. ओ गप शांत बस. गावाला घर बांधतोय आणि गावच्या घराचं काहीतरी काम होतं त्याच्यासाठी आम्ही गेलेलो अचानक गावाला. तर आता इथे आमचं म्हणजे जे काम आहे तर आज तर नाही. आज खूप कंटाळा आला प्रवासातनं. त्याच्यामुळं भरभर जेवण उरकलेलं आहे आणि आज छान अशी बनवलेली आहे मस्तपैकी भोपळीची भाजी. कारण दारातच भोपळे मी लावलेले आहेत. मीच लावलेले आहेत पावसाळ्यामध्ये जेव्हा मी मे महिन्यामध्ये जेव्हा गावाला आलेले त्या टायमाला. ते काय मी ब्लॉग शेअर नाही केले. लवकर शेअर करायचे आहेत कारण खूप आवडीनं ब्लॉग तयार केलेले असतात. तर इथे आता मी भाजी घालते. स्वयंपाक ऑलमोस्ट झालेला आहे सगळा. कारण खूप खूप कंटाळा आला आहे प्रवासातनं. एवढा हेक्टिक प्रवास झाला ना आजचा. विचार केला नव्हता त्यापेक्षा जास्त झालेला आहे. आणि सहसा होतो गाड्यांचा प्रॉब्लेम. असं नेहमी नाही की नेहमीच होतो. पण काय माहिती माझ्यावरच का होत होते. कारण बहुतेकदा माझ्यावरच जास्त करून झालेलं आहे. आणि असं नाही की आपल्या लालपर्यंत आले म्हणून. प्रायव्हेट गाडी केली ना तरी माझ्याबरोबर काही ना काहीतरी होतोच. तर ठीक आहे आता सवय झालेली आहे. आणि छान अनुभवसुद्धा येतो ह्या प्रवासातनं. खूप मजा मस्ती करत आलो. आणि सहसा मुलांना आहे ना निसर्गाचं वातावरण मिळत नाही बघायला किंवा फिरायला जास्तसं. तर त्यासाठी मला खूप मजा वाटते. मला काहीच असं हे वाटत नाही की काय चालत कसं जायचं हे ते. एवढं आम्ही मजा मस्ती करत. आम्ही 5 जण होतो. आम्ही 4 आणि अजून गावातले 1 जण होते. मग त्यांच्यावर आम्ही छान मजा मस्ती करत गेलो. खूप मजा आली. खूप बरं वाटलं. मुलांनाही निसर्ग पाहायला मिळतो. पक्ष्यांचे आवाज वेगवेगळ्या गोष्टी बघतात ते जाऊन. म्हणजे कसं बघतात कळतं त्यांना काय कसं येते. एवढं तर आपण जास्त रानात जात नाही पण जेवढं ओव्हरऑल चालत जे आम्ही जात होतो त्यातनं त्यांना कळत होतं. आणि ही आमची इथल्या धबधब्याचं पाणी म्हणजे की खूप कमी झालेलं आहे. पावसात खूप ओसळून वाहतो हा धबधबा. आता खूप कमी झालेला आहे. आणि संध्याकाळचं असं कायचं टायमिंग झालेलं आहे. आता माझं पूर्ण जेवण झालेलं होतं तेव्हा मी बाहेर आलेले संध्याकाळच्या टायमाला. आणि खूप छान वाटते गावाला येऊन. एकदम फ्रेश वातावरण. खरं तर इथेच राहूसं वाटतं पण मुलांची शाळा आणि बाकीच्या सगळ्या आपल्या गोष्टी असतात त्यामुळे शहराकडे आपली वाट जाते. नाही तर मग ही गावचं निवांत आयुष्य खरंच मस्त आहे. निवांत असं नाही शेती करून पण म्हणजे छान आहे. एक ऑर्गॅनिक जे आपण म्हणतो ना आजकाल खूप ऑर्गॅनिक चालले त्यासाठी. आणि चक्क आज माझे 8 वाजता पूर्ण कामं झालेली. 8 वाजता म्हणजे पूर्णच सगळं झालेलं. तर चला तर माझा ब्लॉग मी इथंच एंड करते. कसा वाटला माझा आजचा ब्लॉग हे नक्की मला कमेंट करून सांगा. परत भेटू माझी जेसू थांबली माझ्याबरोबर. जेस्या हे जेशा जेसू हॅलो.